वळूयात पुढील बातमीकडे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आरपारची लढाई करण्याचा चंग बांधला। होर्मुझमध्ये इराणच्या 6 युद्धनौका उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केला, तर दुसरीकडे इराणने हे वृत्त फेटाळून लावलं। दरम्यान युद्धबंदीच्या घोषणेनंतर होर्मुझमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। इराण अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? इराणला मिटवण्याचा ट्रम्पचा निर्धार? प्रोजेक्ट फ्रीडम इराणचा कर्दनकाळ? आखाती युद्ध गेल्या काही दिवसांपासून शांत झालेलं असताना युद्धखोर भूमिका घेतलेला ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगावर संकट निर्माण करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। वारंवार भूमिका बदलणाऱ्या ट्रम्प यांनी आता थेट इराणला नकाशावरून मिटून टाकू अशी धमकी दिली। एवढंच नव्हे तर होर्मुझमध्ये असलेल्या इराणच्या 6 युद्धनौकाही अमेरिकेनं उडवून दिल्या। मात्र IRGCनं हा दावा फेटाळलाय। होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षा पुरवण्याचं काम अमेरिकन नौदल करतंय। त्यांना टार्गेट केलं तर आम्ही प्रोजेक्ट फ्रीडम आणखी तीव्र करू असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। अमेरिकेनं प्रोजेक्ट फ्रीडम कसं राबवलंय पहा। प्रोजेक्ट फ्रीडम ऑपरेशनमध्ये 15,000 अमेरिकी सैनिक आहेत। अमेरिका नौदलाची विनाशिका, 100हून अधिक लढाऊ विमानं आणि पाणबुड्यांचा समावेश आहे। इतकंच नव्हे तर अमेरिकी कमांडर्सकडे होर्मुझमधील व्यापारी जहाजांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार आहेत। खरं तर या ऑपरेशनचा उद्देश इराणी भूसुरुंगांचा मार्ग मोकळा करणे हा आहे। आता ट्रम्प यांच्या धमकीला इराण कसं उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। परंतु प्रोजेक्ट फ्रीडमच्या माध्यमातून ट्रम्प यांचा होर्मुझमध्ये इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सफल होतो की इराण अमेरिकेच्या या मोहिमेला सडेतोड उत्तर देते ते पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।